एक असा ज्यूस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एकदाच बनवल्यानंतर तिन्ही ऋतूमध्ये तुम्ही पिऊ शकता. वेट लॉस सुद्धा करू शकता. स्किन आणि हेअर साठी एकदम जबरदस्त असा हा मस्त असा ज्यूस असणार आहे, जो की फक्त 20 ते 30 सेकंद मध्ये बनवून तयार होतो. फक्त क्यूब टाका, गरम पाणी टाका आणि एन्जॉय करा. हा बनवायचा कसा हे सगळं काही सांगणार आहे आणि हा तुम्ही हिवाळ्यातच बनवून ठेवू शकता, कारण यामध्ये आपण ज्या गोष्टी वापरत आहोत त्या गोष्टी हिवाळ्यातच मिळतात. तर इकडे मी घेतलेला आहे साधारणतः आवळे, आणि हे अंदाजेच मी घेतले, साधारण एक 9 ते 10 आवळे घेतलेले आहेत आणि फ्रेश आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यावरती डाग वगैरे काही नसले पाहिजे. स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आवळे, कारण हे जे काही रॉ आवळे आहेत हे आपल्याला हिवाळ्यातच भेटतात. हा स्टॉक तुम्ही उन्हाळ्यासाठी सुद्धा रेडी करून ठेवू शकता. अजून हिवाळा 1 ते 2 महिना आहे, त्यामुळे तुम्ही छान पद्धतीने आधी छोटा स्टॉक बनवा. तुम्हाला आवडल्यास तुम्हाला हे डबल बनवून तुम्ही ठेवू शकता. पण तुम्हाला सांगू, तुम्हाला हे आवडणार म्हणजे आवडणारच आहे. स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचे आहेत. तुम्ही जर वेट लॉस वरती असाल, तुमचे अकाली पांढरे केस झालेले आहेत, हेअरफॉल खूप जास्त प्रमाणात होत आहे, तुमचं वय अगदी खूप कमी आहे तरी पांढऱ्या केसांची समस्या खूप जास्त होत आहे, तरी सुद्धा त्यांच्यासाठी आणि स्किन चांगली मस्त अशी ब्राईटनिंग होण्यासाठी तुम्हाला आवळा खूप जबरदस्त आहे. आवळ्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी भेटतं, अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, फायबर असल्यामुळे त्याच्या त्वचा, केस आणि वजन कमी करण्यासाठी खूप फायदा होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवत असतो, पचन सुधारतं, चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम वाढवतं, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. केस आणि त्वचेला नैसर्गिक चमक आणि आरोग्य मिळतं, आणि म्हणून आयुर्वेदामध्ये ना आवळ्याला खूप विशेष स्थान दिलेलं आहे. आवळ्यातील पोषण तत्व केसांची मुळे जे आहे ते मजबूत करतं, केस गळणं कमी करतं आणि नवीन केसांची वाढ सुद्धा यामुळे होते. त्याचबरोबर आपल्या केसांच्या टाळूचं आरोग्य सुद्धा यानं सुधारतं आणि कोंड्यांची समस्या खूप दूर होते, कारण हिवाळ्यामध्ये ड्रायनेस प्रचंड झाल्यामुळे कोंडा खूप जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे आपण आवळ्याचं सेवन हे करायलाच पाहिजे. केसांना एक नैसर्गिक काळा रंग देतो आणि चमकदार सुद्धा बनवतो. यामध्ये अँटी एजिंग सुद्धा गुणधर्म आहे, त्यामुळे स्किन साठी खूप जबरदस्त आहे. अँटीऑक्सिडंटमुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा यामुळे कमी होतात, त्यामुळे हे तुम्ही नक्कीच घेतलं पाहिजे. तुम्ही बघू शकता सगळे मी कापून घेतलेले आहेत. त्वचा स्वच्छ आणि चमकदार करतं, म्हणजे त्वचेमधील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास खूप मदत करतं. त्यानंतर अद्रकीचा एक मोठा तुकडा घ्यायचा आहे आपल्याला, आणि तिसरा जो इन्ग्रेडियंट आहे तो सुद्धा हिवाळ्यात आपल्याला छान पद्धतीने भेटतो, तो म्हणजे ओली हळद. ओली हळद आपल्याला अद्रकीच्या दुप्पट घ्यायची आहे. ओली हळदीचे सुद्धा खूप छान असे गुणधर्म आहेत, तुमच्यासोबत मी नक्की शेअर करते. पण याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता, आपण सगळ्यात जास्त क्वांटिटी घेतली आहे आवळ्याची. कच्च्या हळदीमध्ये कुर्क्युमिन असतं, जे अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असलेलं ओली हळद किंवा तुम्ही हळद पावडर जरी असली त्याच्यामध्ये असतात. हळदीचा वापर केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील जो काही त्वचेचा कलर म्हणजे पोत बदलतो, तो विचारूच नका. इंटरनल जर तुम्ही हळद प्यायली, अगदी तुमच्याकडे ओली हळद नसेल तर तुम्ही हळदीच्या पावडरचा वापर जरी केलात तरी सुद्धा तुमच्या शरीरामधील इन्फ्लामेशन दूर होतं. त्याचबरोबर विषारी जे घटक आहेत ते बाहेर पडण्यास मदत होते. बऱ्याचदा आपण हळद, बेसन आणि मलाई याचा फेसपॅक चेहऱ्याला लावतो, जे काही डाग असतात ते सुद्धा नाहीसे होतात. आणि हिवाळ्यामध्ये कोरडी त्वचा खूप जास्त होते, त्यामुळे कच्ची हळद आपल्याला काय करायचंय, ही वापरायची आहे. आणि तशी कोरडी त्वचा खूप जास्त तुमची होत असेल तर एक्सटर्नली तुम्ही कच्ची हळद नारळाच्या तेलामध्ये आणि मधात मिक्स करून जर लावली ना, तर मस्त अशा कोरड्या त्वचेला जो ड्रायनेस आले आहे त्याला खूप जास्त ओलावा मिळतो आणि ती ड्रायनेस खूप कमी होण्यास मदत होत असतो. केस, त्वचा आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी अशी ही कच्ची हळद आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करा. त्याचबरोबर यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, म्हणजे हळदीतील अँटीऑक्सिडंट गुणधर्म सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेच्या पेशींचे संरक्षण करत असतं, ज्यामुळे सुरकुत्या आणि आपल्याला जे अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत त्या खूप जबरदस्त पद्धतीने दिसून येतात. केस गळती सुद्धा रोखतं, हे हेअर फॉलिकल मजबूत करण्यास खूप मदत करतं, मेटाबॉलिझम वाढतं, पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतं. डिटॉक्सिफिकेशन जर कोणाला करायचं असेल तर ते म्हणजे ओली हळद खूप जास्त पद्धतीने कळतं, म्हणजे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास खूप. आल्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहे, जे वजन कमी करण्यास आणि त्वचेला चमकदार बनवण्यास आणि केसांच्या आरोग्यासाठी खूप मदत करतं. मेटाबॉलिझम सुधारतं, पोटाची चरबी कमी करतं, रक्तातील साखर नियंत्रित करतं आणि त्वचेवरील डाग कमी करून कोलेजन वाढवतं. तसेच केसाच्या वाढीस प्रोत्साहन देण्यास सुद्धा मदत करत असतं.
यामुळे काय होतं की आपली भूक सुद्धा नियंत्रित राहते आणि जिंजर वॉटर जर तुम्ही नेहमी पिल्या राहिला तर शरीरातील विषारी पदार्थ सुद्धा बाहेर काढण्यास मदत करतं. जळजळ कमी होण्यास मदत होत असते. आपल्या चेहऱ्यावरील जे मुरूम येतात ते कमी करण्यास, त्वचेवरील डाग कमी करण्यास खूप उपयुक्त आहे. कोलेजनचं उत्पादन हे वाढवतं, त्यामुळे ते आपल्या त्वचेला घट्ट ठेवण्यास खूप मदत करतं. आता तीनही गोष्टी आपण चांगल्या अशा ज्या आहेत ते कट करून घेतलेल्या आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीनही गोष्टी आपल्याला टाकायच्या आहेत. अजूनही काही गोष्टी यामध्ये आपल्याला ऍड करायच्या आहेत. तर आधी आपल्याला सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर काही गोष्टी अजून यामध्ये ऍड करायच्या आहेत, ज्या की खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला हे सुद्धा मला कळेल आणि मला तुमचे आभार मानता येतील. काळी मिरी घ्यायची आहे, कारण काळी मिरीमध्ये पायप्रिन असतं आणि हळदीमध्ये कर्क्युमिन असतं. हे खूप मुख्य घटक आहे आणि यामुळे हळदीचं ऍब्सॉर्प्शन आपल्या शरीरामध्ये खूप छान पद्धतीने होतं. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्हाला थोडं कमी पाणी वाटत असेल तर त्या हिशोबाने कमी जास्त करायचं आहे. या पद्धतीने आपलं झालं पाहिजे बघा. अशा पद्धतीने पूर्ण जे आहे त्याचा एक छान अशी पेस्ट तयार होते. त्यानंतर मस्लिन क्लॉथ तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकता किंवा सुती कपडा घेऊ शकता. तर मी डायरेक्ट गाळणीने हे छान असं गाळून घेते आहे. जेव्हाही आपण हे सगळे पदार्थ एकमेकांसोबत मिक्स करतो तेव्हा यामध्ये असणारे पूर्ण गुणधर्म आपल्या शरीराला भेटतात. प्रत्येक गोष्ट आपण एक्सटर्नल वापरतच असतो, वेगवेगळ्या क्रीम, वेगवेगळे ऑइल्स, पण तुम्हाला सांगू का, ज्या गोष्टी इंटरनली आपण खायला पाहिजे त्यामुळे जे होणारे फायदे आहेत ते अगदी द्विगुणित होऊन जातात. आणि त्याचबरोबर आपल्या शरीराला जर आपण कोणतीही गोष्ट, फॉर एक्झाम्पल आपल्याला हळद सुद्धा आपल्या चेहऱ्याला लावायची असली, तीच हळद आपण चेहऱ्याला लावली आणि तीच हळद जर आपण मस्त पाण्यामध्ये जर टाकून जर पिली तर आपल्याला द्विगुणित फायदा होतात आणि आपल्याला जो रिझल्ट मिळायचा आहे तो खूप फास्ट सुद्धा मिळतो. आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडले म्हणजे आपल्या शरीराला येणाऱ्या ज्या काही बिमाऱ्या आहेत किंवा ज्या बिमाऱ्या आपल्याला आहेत त्या सुद्धा आपल्याला छान पद्धतीने ते विषारी घटक बाहेर काढतात आणि त्या बिमाऱ्या सुद्धा आपल्याला होत नाही. हिवाळ्यामध्ये ओली हळद ही खूप चांगल्या पद्धतीने भेटते. त्याचबरोबर आवळा सुद्धा खूप मुबलक प्रमाणामध्ये आपल्या पूर्ण बाजारामध्ये अवेलेबल असतो. त्यामुळे आपण आवळ्याचे वेगवेगळे पदार्थ करत असतो. पण आवळ्याचे पदार्थ तर आपण गोड, गुळ वगैरे टाकून करत असतो, पण कधी असा हेल्दी क्यूब सुद्धा बनवून बघा. हा हेल्दी क्यूब तुम्हाला डेली घ्यायचा नाहीये, एक दिवस आड म्हणजे हप्त्यामधून तुम्हाला 3 वेळेसच घ्यायचा आहे. जास्त घ्यायची गरज नाहीये, कारण यामध्ये आपण आवळा वापरलाय. आवळ्याचं सेवन जर जास्त झालं तर आपल्या शरीरामध्ये काय होतं, तर आपले केस अकाली पुन्हा पांढरे होण्याची सुद्धा शक्यता असते. त्याची घेण्याची सुद्धा एक लिमिट असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने बघा हे व्यवस्थित यामधला जो काही ज्यूस आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे. आता वरती हे जे राहते ना, तर हे फायबर आहे, तर हे तुम्ही सरळ झाडांना टाकून देऊ शकता. यामध्ये जेही आहे ते सगळं आपण काढून घेतलेलं आहे. झाडांना सुद्धा वाढण्यास खूप मदत होते, तर ते झाडांना टाकू शकता फेकून देण्याच्या ऐवजी. असं तुम्ही नक्की करू शकता. आता हा जो काही ज्यूस आहे, हा ज्यूस जो आहे तुम्ही अगदी एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये जरी ठेवला आणि रोज थोडा थोडा पिला, म्हणजे एक दिवसाआड जरी पिला तरी चालतो. तर आपल्याला काय करायचंय, उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला हे उपयोगी पडलं पाहिजे, म्हणून कसं स्टोअर करायचं ते तुमच्यासोबत शेअर करते. आता खरं सांगू का, माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे म्हणजे आईस ट्रे आहे बघा, किंवा हे सिलिकॉनचे ट्रे आहेत, पण ऐन टायमावर एक सुद्धा मला भेटलेला नाहीये. आणि माझ्याकडे हा मोदकाचा सिलिकॉनचा साचा होता, तर त्यामध्येच मी टाकायचा प्रयत्न केला, पण थोडा इकडे तिकडे होत होतं. तर तुम्हाला काय करायचंय, तर अशा पद्धतीने आईस ट्रे आपल्या प्रत्येकाच्या घरी असतो, तर आईस ट्रे मध्ये हे टाकायचं आहे आणि सेट करून आपल्याला घ्यायचं आहे. कारण आपल्याला हे झिपलॉक बॅग मध्ये ठेवायचं आहे. पूर्ण सेट झाल्यानंतर झिपलॉक बॅग मध्ये आपल्याला एअरटाईट ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपल्याला काढायचं आहे त्यामधनं एक क्यूब काढायचा आणि वापरायचं आहे. आणि फ्रीजर मध्येच आपल्याला हे ठेवायचं आहे, कारण फ्रीजर मध्ये ठेवल्यामुळे आपण खूप जास्त दिवस सुद्धा हे ठेवू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला मोल्ड मध्ये टाकून हे सेट होण्यासाठी ठेवायचं. रात्री बनवलं तर सकाळपर्यंत ठेवून द्या. आणि जर तुमच्याकडे असे मोल्ड नसेल तर बघा, अशा पद्धतीने आपल्याकडे यूज अँड थ्रोचे कप असतात, तर ते अर्धे अर्धे भरा, फुल भरू नका, कारण छोटा छोटा स्कूप आपल्याला खरं तर पियायचा आहे, जास्त क्वांटिटी करायची नाहीये. पण याची क्वांटिटी खूप छोटी असल्यामुळे मग मी हे छोटं छोटं टाकते, म्हणजे याची साईज खूप छोटी आहे म्हणून. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून बघताय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि वेट लॉस मध्ये आपण जे हे सगळे ड्रिंक्स तुमच्यासोबत शेअर करते, मी स्वतः सुद्धा घेते आहे. त्यामुळे वेट लॉस खूप जबरदस्त पद्धतीने चालू आहे आणि रिझल्ट माइंड ब्लोईंग भेटत आहे. आता एक दिवस तर माझा चीट डे झाला, तो कसा असतो तुम्हाला समोर 30 तारखेला नक्कीच कळणार आहे. अशा पद्धतीने प्लेटमध्ये ठेवून आपल्याला हे फ्रीजरमध्ये सेट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, मला खूपच घाई गडबड झाली होती म्हणून थोडंसंही झालं, कारण मला शूट सुद्धा करायचं होतं. तर हे थोडंसं सेट व्हायचं राहिलेलं आहे, पण तुम्हाला दाखवते कसं करायचं. काही झाले, काही बाकी होते. तर तुम्ही बघू शकता, आपला या साईजचा क्यूब असायला हवा, जास्त मोठाही नाही जास्त लहान नाही.
आता हा कसा प्यायचा हप्त्यातून 3 वेळेस, तर 1 क्यूब आपल्याला टाकायचा आहे ग्लासामध्ये आणि त्यावरती गरम पाणी टाकायचं आहे आणि सिप सिप करत हा चहा ड्रिंक तुम्ही काही म्हणू शकता हे प्यायचं आहे. दिवसातून फक्त एकदा प्यायचं आहे आणि हप्त्यातून 3 वेळेस प्यायचं आहे. केसांना, स्किनला आणि तुम्हाला वेट लॉस वरती असाल तर पोटाची चरबी आणि शरीरातील सगळी चरबी नष्ट होण्यात एवढा जबरदस्त फायदा करतं की माइंड ब्लोईंग रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की प्या आणि आपण वेट लॉस वरती आहोत त्यामुळे याचा वापर नक्की करा. ज्या गोष्टी आपल्याला अगदी ताज्या तवान्या भेटतात, कमी पैसा भेटतात, सीजनल फ्रुट्स किंवा भाजीपाला असतो तो तर नक्की आपण आपल्या डाएटमध्ये टाकलाच पाहिजे. तुम्ही बघू शकता हे टेस्टला इतकं जबरदस्त लागतंय की मला ऍडिशनल यामध्ये काहीच टाकायची गरज भासली नाही आणि टेस्टला अप्रतिम लागतं. त्यामुळे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा. ऍडिशनल तुम्ही यामध्ये लिंबाचा रस सुद्धा थोडासा टाकू शकता, पण मला खरं सांगू का काहीच गरज वाटली नाही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, फॉलो, शेअर, कमेंट नक्की करा आणि मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मला सुद्धा सांगा की तुम्हाला याची चव कशी वाटली. व्हिडिओ आवडल्यास हाईप नक्की करा.